नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, डिसेंबर 23 चालू आहे, 2024 आता 13 दिवसांनी येईल। तर 2024मध्ये आपण अशा 10 गोष्टी किंवा 10 रूल्स पण नाही आहेत हे, तर मी तुम्हाला सांगतो ते एक्झॅक्टली। मी सुद्धा ते स्टार्ट करणार आहे, फॉलो करणार आहे। जर तुम्हालासुद्धा आवडले हे रूल्स, तर तुम्हीसुद्धा नक्की 2024मध्ये या गोष्टी स्टार्ट करू शकता। त्याच्याने तुम्हाला एक लाईफ चेंजिंग अँड एक लॉन्जिटिव्हिटी किंवा एक हॅप्पी लाईफ असते ती भेटेल। एकंदरीत मी बोलतो आहे, जर तुम्ही बुक वाचलं असेल ते जॅपॅनीज इकिगाय, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की कसं आपण आपली लाईफ थ्रू या 10 रूल्सने फॉलो करून प्रॉपरली एक सक्सेसफुल, एक हॅप्पी लाईफ आणि एक लॉंग लिव्हिंग लाईफ अचीव करू शकतो। तर आज आपण हे 10 रूल्सच बघूया, एकदम डीपली नाही जाणार आहे। 10 रूल्स आहेत। मी ही पुस्तक संपवलं, जेव्हा पूर्णपणे रीड केलं त्याच्यानंतरच व्हिडिओ बनवतो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे 10 रूल्स जर तुम्हाला आवडले आणि तुम्ही जर वाचले असतील तर 2024मध्ये हे नक्की फॉलो करा। तर चला आपण स्टार्ट करूया। तर पहिला जो रूल आहे किंवा पहिली जी गोष्ट आहे जी तुम्ही फॉलो करू शकता ती आहे स्टे ॲक्टिव्ह अँड डोंट रिटायर। म्हणजे असं होतं की आता आपण यंग एजमध्ये सुद्धा आपल्याला कंटाळा येतो किंवा काम करण्यामध्ये तो रस येत नाही, फक्त घरी बसून राहतं। तर अशी लोक आहेत जी 80-90 वर्षीसुद्धा अजूनही काम करत आहेत। जपान ओहिओमध्ये क्राफ्ट स्टोअरमध्ये काम करणारी लेडी आहे, ती ऑलमोस्ट 100 इयर्स ओल्ड आहे, बट स्टील ती ॲक्टिवली तिथे काम करते आणि अजूनही तिथं तेच आहे की मी 100 ओलांडल्यानंतरसुद्धा रिटायर होणार नाही कर। सो आपणसुद्धा ही गोष्ट फॉलो करू शकतो। सेकंड थिंग आहे टेक इट स्लो। म्हणजे काय होतं की आपण आजकालचे जे फास्ट पेस वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट घाईमध्ये किंवा लवकरात लवकर करायची असते आणि त्याच्याने काय होतं, जी गोष्ट होणारी असते तीसुद्धा होत नाही। तर गोष्ट स्लोली घ्या। कोणताही तुम्हाला अचीवमेंट करायची असेल किंवा कोणत्याही गोष्टी तुम्हाला करायच्या असेल त्या स्लोली करा। स्लोली तुम्ही त्या गोष्टीचं पूर्ण ॲनालिसिस करू शकता आणि जी अचीवमेंट किंवा जो सक्सेस रेट असतो तो सुद्धा चांगला असतो। सो हा सेकंड रूल लक्षात ठेवा। सगळ्या गोष्टी नाही, पण जिथे तुम्हाला माहिती आहे टेक इट स्लो अँड अचीव इट, हा बेस्ट रूल आहे जो तुम्ही फॉलो करू शकता। थर्ड रूल आहे डोंट फील युअर स्टमक। हे तर आपल्यालासुद्धा माहिती आहे की जे जेवण आपण जेवतो त्याच्यामधलं 75 to 80%च आपल्याला गरज लागते। बाकी तर फक्त आपल्याला जे टेस्ट आवडते किंवा एक ती अर्ज असते खाण्याची म्हणून आपण खातो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। तर या बुकप्रमाणे जी लोकं तिकडची आहेत ते रूल अजूनही फॉलो करतात। ते त्यांच्या प्लेटमधलं फक्त 80% खातात आणि बाकी जे स्नॅक्स वगैरे असतात ते नाही खात। तर आपणसुद्धा हा रूल फॉलो करू शकतो किंवा आपणसुद्धा ही गोष्ट फॉलो करू शकतो की नाही खाल्लं तर ठीक आहे, ते शॉर्ट टर्मसाठी आपल्याला मजा देतं, बट जेव्हा तुम्हाला लॉंग टर्म तुम्हाला अचीवमेंट करायची असेल तर तुम्ही त्या गोष्टी नाही खाल्ल्या तरी चालते। तर हा आहे थर्डवाला रूल। तर आता चौथा जो रूल आहे तो बेसिकली सगळ्यांनाच आवडेल। तर चौथा जो रूल आहे सराउंड युअरसेल्फ विथ गुड फ्रेंड्स। सराउंड युअरसेल्फ विथ गुड फ्रेंड्स। प्रत्येकाला माहिती आहेत मित्र मैत्रिणी, फ्रेंड्स, रिलेशनशिप या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे लाईफमध्ये आपल्याला एक हॅपीनेस बोलतात ना। जर चांगले फ्रेंड्स असतील आपल्या लाईफमध्ये, एक ती जी रिलेशनशिप असते ती भरपूर चांगल्या प्रकारे टिकून जाते आणि त्याच्यामुळे आपलं एक काय बोलतात ते आयुष्य वाढतं चांगले मित्र असतील तर नेहमी चांगल्या मित्रांबरोबर रिलेशनशिप ठेवा, फ्रेंड्सबरोबर तुमच्या चांगल्या गोष्टी शेअर करा, त्याच्याने सगळ्या गोष्टी नीट होते। तर हा होता चौथा रूल जो तुम्ही फॉलो करू शकता। आता जाऊया 5व्या रूलकडे। हा तर मलासुद्धा करायचा आहे आणि हा नक्की ट्राय करणार आहे। जो 5वा रूल आहे तो आहे गेट इन शेप टिल युअर नेक्स्ट बर्थडे। आताच्या आयुष्यामध्ये जे वातावरण आहे, ज्या प्रकारे जे असतात त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइजला काही जास्त एक
म्हणजे काय बोलतात एक्सरसाइज नाही करत, मी सुद्धा नाही करत जास्त, बट मी सुद्धा आता स्टार्ट करतो हळूहळू. ॲटलिस्ट आपल्याला काय हार्ड ऑन एक्सरसाइज नाही करायची आहेत, डेडलिफ्ट्स नाही करायचे आहेत, नाही करायचे. तुम्ही वॉक करू शकता, योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता. तर या गोष्टी करूनसुद्धा तुमच्या नेक्स्ट बड्डेपर्यंत म्हणजे हे बड्डेसाठी नाही आहे, बट ते जर तुम्ही विचार केला किंवा तुम्ही एक ठरवलं की हां बाबा मला नेक्स्ट बड्डेपर्यंत मला शेपमध्ये यायचं आहे, तर हा होता हा रूल जो तुम्ही नक्की फॉलो करू शकता. तर आता 6वा जो रूल आहे तो आहे स्माईल. स्माईल एक प्रकारचं असं असतं की असं होतं की आपण स्माईल केलं तर जो पर्सन एका सॅडनेसमध्ये, एक लोनलीनेसमध्ये आहे आणि आपण जर त्याला प्रॉपरली हे करून दिलं, स्माईलने समोरच्याचं पण मनसुद्धा काय बोलतं की हॅपीनेसमध्ये जातं. तो ज्या कोणत्या गोष्टीमधून जात असेल त्या गोष्टीमधून सुद्धा बाहेर पडतो. आपल्या फ्रेंड्सबरोबर, आपल्या रिलेटिव्सबरोबर, आपल्या आईवडिलांबरोबर, हां बहीण भावाबरोबर स्माईल द्या. विदाऊट एनी ह्याच्यासाठी तर तुम्हाला काय ट्राय करायचं पण नाही आहे जास्त काय. तर हा रूल नक्की फॉलो करा, स्माईल. तर 7वा आपला जो रूल आहे जो प्रत्येकाने आत्ता मला तर वाटतं तो फॉलोच करतील प्रत्येकजण, रिकनेक्ट विथ नेचर. आपलं शहरी वातावरण कसं झालं आहे, बिझी टायमिंग्स, वर्क अँड वर्क, घरी यायचं, जेवायचं, झोपायचं, परत दुसऱ्या दिवशी जायचं. तर स्वतःसाठी वेळ काढा, नेचरशी कनेक्ट व्हा, त्या नेचरमध्ये जावा, कॅम्पिंग करा, ट्रेकिंग करा, थोडा तसा टाईम त्या फ्रेश एअरमध्ये घालवा, ज्याच्याने तुम्ही काय बोलतात एक तो स्ट्रेस रिलीफ असतो किंवा एक ती फ्रेश एअर असते, त्या गोष्टीने चांगल्या वाटतात. तर हा रूल नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हालासुद्धा बरं वाटेल. आता 8वा जो रूल आहे आपला तो आहे गिव्ह थँक्स. थँक्स बोलू शकता. आपण आपल्या आईवडिलांना कधी थँक्स बोलत नाही, ज्यांनी आपल्याला लहानपणापासून आत्तापर्यंतसुद्धा त्यांच्या उतारवयात किंवा त्यांच्या एक रिटायरमेंटनंतरसुद्धा ते आपल्याबरोबर असतात, आपल्याला हेल्प करतात. त्यांना थँक्स बोलू शकता. तुमचा पार्टनर आहे, तुमची वाईफ, हजबंड, फ्रेंड्स, त्यांना आपण थँक्स बोलू शकतो. स्वतःलासुद्धा थँक्स बोलू शकता की या लाईफमध्ये आपण या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी कोणासाठी तरी चांगल्या गोष्टी आपण जर केल्या असतील तर आपण स्वतःलासुद्धा थँक्स बोलू शकतो. तर हा रूलसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हालासुद्धा बरं वाटेल. ज्यांनी तुमच्यासाठी काही केलं आहे पण तुम्ही त्यांना थँक्स बोलू नाही शकला तर त्यांना थँक्स बोलू शकता. तर आता आपण आलो आहोत 9व्या रूलकडे. जो 9वा रूल आहे तो तर मी फॉलो करणारच आहे आणि तुम्ही सगळेसुद्धा फॉलो करा. लिव्ह इन दी मोमेंट. म्हणजे काय असतं, आपण आपल्या पास्टमध्ये एकदम जास्तच म्हणजे आपण आपल्या पास्टमध्ये जास्तच विचार करून ती स्ट्रेस घेतो. नाहीतर आपण आपल्या फ्युचरमध्ये आपलं कसं काय होणार, हे होणार, ते होणार, तो विचार करत ती स्ट्रेस घेतो. तर त्या गोष्टी आता प्रेझेंट आहेत तुमच्याकडे, त्या गोष्टींवरती फोकस करा. त्या गोष्टीमध्ये तुम्ही कसं चांगल्या प्रकारे करू शकता त्या गोष्टीचा विचार करा. रॅदर दॅन तुमचा पास्ट विसरून जावा आणि फ्युचरची चिंता आपल्याला आता करण्याची गरज नाही आहे, कारण जे आपलं प्रेझेंट आहे ते तरी आपण पहिलं नीट करून घेऊया. तर हा रूलसुद्धा नक्की फॉलो करा, लिव्ह इन द मोमेंट. आणि आता फायनल जो 10वा रूल आहे तो आहे फॉलो युअर इकिगाय. काय असतं, प्रत्येकामध्ये पॅशन असतं. आता मला ट्रॅव्हल करायला, सिंगिंग करायला, ओके, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला आवडतात भरपूर आणि ते मी करतो आहे सुद्धा, ट्रायसुद्धा करतो आहे की त्या गोष्टी आपण करू शकता. आता हे यूट्यूबचे व्हिडिओज वगैरेसुद्धा मला जोपर्यंत माहिती नव्हतं तोपर्यंत नव्हतं माहिती, पण आता माहिती पडलं तर मी त्या गोष्टीवरती फोकस करतो आहे. तर तुम्ही तुमचं पॅशन जे आहे ते करा. इकिगाईचा मिनिंगच आहे की मोटिवेट करा, स्वतःला मोटिवेट करा, रॅदर दॅन दुसऱ्यांकडे डिपेंड राहून की दुसरं कसं काय करतं आहे काय. दुसरे त्यांच्या प्रकारे करतात, तुम्ही तुमचं पॅशन बघा की जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करू शकता. तर या 10व्या रूलचा हा अर्थच आहे की फॉलो युअर इकिगाय. तुमचं पॅशन फॉलो करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडतील कसं काय आहे, तर कशा त्या गोष्टी तुम्ही करू शकता वगैरे. जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल एका वेळेस होणार नाही, परत स्टार्ट करा, कंटिन्यू करा.
एकदा तुम्ही कंटिन्यू केलं की तुम्हालासुद्धा बरं वाटेल आणि त्या गोष्टीने तुम्हालासुद्धा एक हॅपीनेस भेटेल, एक अशी गोष्ट भेटेल की यार मी अजूनपर्यंत नाही केलं पण आता मी करतो आहे तर चांगलं वाटतं आहे का. तर हा रूलसुद्धा नक्की फॉलो करा तुम्ही. तर होपफुली तुम्हाला हे 10 रूल्स असतील जे तुम्ही 2024मध्ये मी सुद्धा फॉलो करणार आहे. आणि ज्यावेळी मला असं वाटेल की बाबा हां हे 10 रूल्स फॉलो करून एक चांगली गोष्ट माझ्या लाईफमध्ये घडली आहे तर मी परत एकदा अजून एक असाच एक व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सांगेल की बाबा या गोष्टी फॉलो करून माझ्या लाईफमध्ये सुद्धा चेंजेस झालेत आणि तुम्हीसुद्धा करू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा हे 10 रूल्स. 2024मध्ये तुम्ही नक्की स्टार्ट करू शकता. हे रूल्स म्हणून नका जाऊ पण एक अशी गोष्ट की बाबा या 10 अचीवमेंट्स आहेत ज्याच्याने माझ्या लाईफमध्ये पुढे जे आहे एक हॅपीनेस येईल, एक लॉन्जिटिव्हिटी येईल, एक सक्सेस येईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि अजून एक असेच काहीतरी चांगले व्हिडिओज घेऊन आपण भेटूया. तोपर्यंत सगळे खुश राहा, स्ट्रेस घेऊ नका, हॅपी राहा, फॅमिलीजबरोबर फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ.